नमस्कार. आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आरोग्य संपदा या कार्यक्रमात आम्हाला तुमचा सहभाग फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे फोन करून आपण या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकतात. प्रेक्षको, अनेक आजार असतात जे आजार आपल्या समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या ऐवजी गैरसमजच निर्माण करत असतात आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे श्वेतत्वचा. श्वेतत्वचा म्हणजेच बोलीभाषेतला कोड असंही म्हणता येईल. मुळातच हा आजार असणाऱ्या लोकांविषयी किंवा या आजाराविषयीच इतकी गैरसमजुती पसरलेल्या आहेत की आपल्याला हा आजार मुळातच कशामुळे आहे हेच माहीत नाही. मग हा आजार होतो कशामुळे, त्याची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, या सगळ्यांवर आपल्याला चर्चा करणं फार गरजेचं आहे. यासाठीच 25 जून हा जागतिक श्वेतत्वचा दिन म्हणून साजरा केला जातो. याच्या मागे हेतू हाच असतो की हा जो आजार आहे, हा आजार मुळात आपण कसा बरा करू शकतो, या आजाराविषयी जनजागृती कशी निर्माण करू शकते आणि बरेच गैरसमज आहेत ते गैरसमज सुद्धा दूर कसे करू शकतो. म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे श्वेतत्वचा अंतरंग त्वचेचे. यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर शेखर प्रधान. नमस्कार डॉक्टर. आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर शेखर नाना प्रधान हे MBBS MD आहेत. BJ मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरांनी शिक्षण घेतलेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये डॉक्टर त्वचारोग विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे आहे आणि तिथे डॉक्टर बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर आहेत. डॉक्टरांचं स्पेशल इंटरेस्ट म्हणजे डॉक्टर सोरायसिसचे म्हणजे स्पेशल इंटरेस्ट ग्रुपमध्ये डॉक्टरांचं नाव आहे आणि सोरायसिस नॅशनल IDVL मॅनेजिंग कमिटीमध्ये डॉक्टर मेंबर आहेत. प्रेक्षको, डॉक्टरांकडून आपल्याला उत्तम प्रकारे मार्गदर्शन मिळणारच आहेत, पण यासोबत तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा डॉक्टर देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हाच, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण ज्या वेळेला फोन करता त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. डॉक्टर, आज आपण श्वेतत्वचा, ज्याला बोलीभाषेत कोड म्हणतात आणि कोड म्हणू नये ह्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. तर सर्वप्रथम असा प्रश्न आहे की श्वेतत्वचा म्हणजे काय? सर्वप्रथम मी दूरदर्शन सह्याद्रीचे धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर विनया पाटील यांनी इंट्रोडक्शन दिलं त्यांच्याही मी धन्यवाद मानतो. तर मॅडम, सर्वात प्रथम आपण जे श्वेतत्वचा आज म्हणतो, तर बेसिकली हे जे मराठी बोली भाषेमध्ये त्याला आपण जास्त करून कोड किंवा श्वेतकुष्ठ या नावाने जास्त ते प्रचलित आहे. तर ह्याची जी सुरुवात आहे अगदी पूर्वीपासूनचं हे स्किन कंडिशन नमूद आहे. अगदी ऋग्वेद म्हणा किंवा आयुर्वेदमध्ये सुद्धा याचा उल्लेख पूर्वी केलेला आहे. तर विटिलिगो ह्या शब्द हा आपण इंग्रजीमध्ये हा वापरतो. तर विटिलिगो हा शब्द सर्वात पहिला हा रोमन फिजिशियन जो सेल्सियस आहेत त्यांनी हा वापरलेला आहे. तर विटिलिगो हा शब्दाची ॲक्च्युअली त्याचं हे आहे ते रोमन सायंटिस्टने केले असल्यामुळे तर आपण त्याचं बरंचसं लिटरेचर बघतो की श्वेतकुष्ठ आणि कोड. तर पूर्वी हे अगदी सोरायसिस असो, बरेचसे जे त्वचा विकार आहेत ते एकापेक्षा दुसरे कसे वेगळे आहेत याचं तेव्हा डिस्कवरी झालेली नव्हती. तेव्हा सगळे त्वचेचे विकार हे एकसारखे वाटायचे, मानो तो कुष्ठरोग असो, तो श्वेतकुष्ठ असो किंवा सोरायसिस असो. तर पण जसं जसं रिसर्च होत गेलं, जसं जसं ॲडव्हान्स होत गेलं, तेव्हा तेव्हा आपल्याला लक्षात आलं की त्वचेचे हे वेगवेगळे आजार आहेत. काही एकापासून दुसऱ्याला होणारे आजार असतात किंवा काही नसतात. तर ह्या पद्धतीने ह्या आजाराची आपल्याला विटिलिगो म्हणून जे सर्वप्रथम सेल्सियस यांनी हा शब्द वापरलाय, ज्याचा अर्थ विटियम, इट इज अ लॅटिन वर्ड विटियम, ज्याचा अर्थ आहे ब्लेमिश. ब्लेमिश म्हणजे दोष असं त्याचा अर्थ आहे. तर ह्याची सुरुवात त्याप्रमाणे फार पूर्वीपासूनचा हा चालू आलेला आजार आहे. पण याचबरोबर सांगू इच्छितो की ह्या आजाराबरोबर जे काही आपल्या समाजामध्ये अशा स्किन कंडिशनमुळे जे व्यक्ती असतील त्यांना दुजाभाव दिला जातो आपल्या समाजामध्ये किंवा त्यांच्या मानसिक खच्चीकरण केले होते. तर ही गोष्ट लक्षात करता शासनाने, आरोग्य विभागाने 2013 साली एक GR काढलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे, ज्याच्यामध्ये असं नमूद आहे की श्वेतकुष्ठ किंवा कोड हे शब्द न वापरता तुम्ही श्वेतत्वचा म्हणजे जे जे तुम्ही प्रिस्क्रिप्शन्स असतील
किंवा कुठले फलक वापरत असतील किंवा पब्लिसिटीसाठी जेव्हा कुठे तुम्ही हे या स्किन कंडिशनबद्दल तुम्ही माहिती देता तेव्हा तुम्ही काळजी घ्यायची की तुम्ही श्वेत त्वचा हा शब्द वापरणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, ही काळजी जशी तुम्ही नावासाठी घेत आहात त्यावरूनच एक कळतं की मुळात रुग्ण हा डॉक्टरांसाठी फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी सेवाभावाने डॉक्टर हे नेहमी काम करत असतात. आणि प्रेक्षको, खास तुमच्यासाठी आज 1 जुलै आहे, म्हणजे डॉक्टर्स डे आहे. आणि त्यानिमित्ताने सुद्धा डॉक्टर तुमचं आमच्या प्रेक्षकांतर्फे मी अभिनंदन करते की तुम्ही फार सेवाभावाने जेव्हा रुग्णांना आपण सेवा देत असतो त्यावेळेला आपला जो हेतू असतो तो अगदी निश्चळ असतो की त्या रुग्णाने त्या आजारापासून मुक्त व्हावे. समाजातला महत्त्वाचा जो आपण हेतू म्हणतो तो म्हणजे समाज सुदृढ राहावा, आणि यासाठी डॉक्टर नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे दूरदर्शनतर्फे सर्व डॉक्टरांना या डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर, आता अगदी श्वेत त्वचेविषयी तुम्ही सांगितलेलं आहे की समाजात सुद्धा कोड असा शब्द न वापरता श्वेत त्वचा असं म्हणावं. आता बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न असेल की डॉक्टर, हा आजार काही आम्हाला पूर्वीपासून नव्हता, अचानक तो आजार आलेला आहे, पांढरा चट्टा पडला की अगदी भीती वाटते. मग हा आजार होण्यामागची कारणं काय काय? तर सर्वात प्रथम आपण ह्या स्लाइडमध्ये बघूया की ऍक्च्युअली त्वचेची रचना काय आहे. आपले जे त्वचाचा रंग आहे ते कशामुळे असते. तर बेसिकली 4 घटक असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे मेलॅनिन. मेलॅनिन नावाचं जे द्रव्य आहे ते. नंबर 2 आहे ऑक्सिहिमोग्लोबिन. नंबर 3 आहे ते डिऑक्सी म्हणजे थोडं कमी प्रमाणात ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन. आणि 4th इज द कॅरोटिनेट्स. तर ह्या 4 प्रमुख ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे मेलॅनिन जे नावाचं घटक जे आहे तर ते महत्वाचं आहे. तर हे जे मेलॅनिन घटक आहे हे कुठून तयार होतं. तर हे मेलॅनिन जे घटक आहे तर त्वचेमध्ये वेगवेगळ्या थरी, वेगवेगळे जे थर असतात त्याच्यामध्ये एपिडर्मिस असतं, डर्मिस असतं आणि सबक्यूट टिश्यू असतो. तर त्याच्यातलं जे एपिडर्मल लेअर असते त्याच्यातली सर्वात खालची लेअर ज्याला आपण स्ट्रॅटम बेझल म्हणतो त्याच्यामध्ये मेलॅनोसाइट्स नावाचे पेशी असतात. तर त्या मेलॅनोसाइट्समध्ये काही अशा केमिकल हे तयार होते, प्रोसेस अशी तयार होते ज्याच्यातनं आपल्याला मेलॅनिन नावाचं द्रव्य मिळतं. आणि त्या मेलॅनिन बाकीच्या केरॅटिनोसाइट्स जे बाकीचे पेशी आहेत 90% पेशी हे साधारण केरॅटिनोसाइट्स असतात आणि बाकीचे जे असतात ते मेलॅनोसाइट्स असतात. तर हे जे मेलॅनोसाइट आहे हे सर्वात महत्वाचं घटक आहे ज्याच्यामधनं मेलॅनिन नावाच्या द्रव्याची उत्पत्ती होते आणि ते आपल्याला ऍक्च्युअली रंग देतात. तर जेव्हा हे मेलॅनोसाइट्स किंवा मेलॅनिन मध्ये ह्यांची जी उत्पत्तीमध्ये जेव्हा कधी काही प्रॉब्लेम येतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी ते पिगमेंटेशन न मिळतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ते पांढरा डाग आपल्याला दिसून येतो. नक्कीच, म्हणजे जे आपल्या शरीरात मेलॅनिन असतात, रंगद्रव्य आहे, ते रंगद्रव्य निर्माण करण्याची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्रास होतो किंवा आपण म्हणू शकतो डॉक्टर काही कारणास्तव हे जे आहे इथे दूषित होतात. बरोबर. ही प्रोसेस अगदी मल्टिपल स्टेज लेवल पासून म्हणजे अगदी टायरोसिनेज एन्झाईम बरेचसे एन्झाईम्स याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात. त्याच्यानंतर ह्या मेलॅनोसाइट्स मध्ये काही प्रोसेस झाल्यानंतर इट इज अ स्टेज ऑफ मेलॅनोझोम्स आणि मग हे मेलॅनोझोम्स आर ट्रान्समिटेड टू द अदर केरॅटिनोसाइट्स. आणि मग ह्या गोष्टी सगळ्या प्रोसेस इन्व्हॉल्व मध्ये कुठल्या जरी एका जरी घटक मध्ये काही बिघाड झाला तर व्हॉट यू गेट इज द अल्टिमेट रिझल्ट की मेलॅनिन आपल्याला उत्पत्ती होताना दिसून येत नाहीये. नक्कीच डॉक्टर, आता आपल्याला पांढरा डाग येतो, आता ह्याची कारणं सुद्धा बरीच आहेत, पण आज तुम्ही खास काय सांगणार आहात की श्वेत त्वचा हा जो आजार होतो तो कशामुळे होतो? तर श्वेत त्वचा आज आपला रिसर्च बराचसा ऍडव्हान्स झालेला आहे की पूर्वीचे जे बऱ्याचशा गोष्टी ज्या मिथ्स आहेत किंवा समाजामध्ये जे काही चुकीच्या भावना आहेत ते आपल्याला थोडंसं दूर करणं गरजेचं आहे. तर ह्या स्लाइडमध्ये बघूया की ऍक्च्युअली श्वेत त्वचामध्ये कुठले कुठले घटक आल्यामुळे हे श्वेत त्वचा होतं. तर सर्वात महत्वाचं आणि सर्वात प्रचलित सांगण्यासारखं असं आहे की एक्झॅक्ट रिझन श्वेत त्वचेसाठी एक्झॅक्ट रिझन आजपर्यंत आपल्याला कळलेलं नाहीये. पण जे काही पॉप्युलर हायपोथेसिस आहेत, जे काही मांडलेले आहेत, ज्याचे आपल्याला एव्हिडन्सेस मिळालेले आहेत, त्याच्यातले जे काही कुठले पॉप्युलर आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे ऑटो इम्युन. ऑटो इम्युन म्हणजे आपली जी इम्युनॉलॉजिकल सिस्टम असते, म्हणजे आपली प्रतिकार शक्ती जी आपण म्हणतो, तर प्रतिकार शक्तीमध्ये अशी काही बिघाड झालेली असते की आपल्या स्वतःच्या सेल्स म्हणजे आपले जे स्वतःचे पेशी आहेत मेलॅनोसाइट्स त्याच्या विरुद्ध काही अँटीबॉडीज फॉर्म झालेले असतात. तर बिकॉज ऑफ विच मेलॅनोसाइट्स आर बीन डिस्ट्रॉइड. सर हे सर्वात महत्वाचं आहे. तर ऑटो इम्युनिटी, मग हे प्रतिकार शक्तीमध्ये काही रक्तातले पांढरे पेशी असतात ज्याला आपण लिम्फोसाइट्स म्हणतो, विच हॅज प्ले अ मेजर रोल. तर त्या लिम्फोसाइट्समध्ये बी लिम्फोसाइट्स असतील आणि टी लिम्फोसाइट्स असतील, तर दोघांचाही रोल असून तर त्याच्यामध्ये अल्टिमेट रिझन इज द इम्युनॉलॉजिकल थिअरी. त्याच्यात बरेचसे HLA असोसिएशन्स आणि बरेच रिसर्च झाल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इम्युनॉलॉजिकल थिअरी ही सर्वात जास्त मांडलेली जाणारी थिअरी आजच्या दिवशी आहे. सेकंड इज
जेनेटिक्स म्हणजे जे जीन्सचे रिलेटेड जे काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये काही जेनेटिक म्युटेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल आलेला आहे का ज्याच्यामुळे हे आपण दिसून येतात किंवा ही जी प्रोसेस असते आपण जे म्हणतो मेलानिन प्रोडक्शन जे मेलानोसाइट्स मध्ये होतात तर प्रत्येक लेवलला काही एन्झाईम्स इन्व्हॉल्ड असतात काही मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठला जर डिफेक्ट होत असेल तर तो जीनशी रिलेटेड असू शकतो ज्याच्यामुळे हे उत्पत्ती होऊ शकते सो दिस इज जेनेटिक्स आणि जवळजवळ 40 ते 50 वेगवेगळे जीन्सवरती आता सध्या काम चालू आहे की अशा रुग्णांमध्ये कुठले जीन्स आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात म्हणजे आपण असोसिएशन पुढे आपल्याला ती मदत होईल की ह्या जीन्सशी हा लिंकेज आहे आपल्याला हे सांगता येईल. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे न्यूरल हायपोथेसिस. तर न्यूरल हायपोथेसिस म्हणजे बेसिकली काय आहे की पुढे मी सांगतो श्वेत त्वचेमध्ये दोन मोठे भाग आहेत एक तर सेगमेंटल आणि नॉन सेगमेंटल. तर जे सेगमेंटल भाग आहे ज्याच्यामध्ये एका विशिष्ट भागावरतीच आपल्याला श्वेत त्वचेचे पांढरे चट्टे आपल्याला दिसून येतात तर त्याच्यामुळे ही थिसिस फेमस आहे दॅट इज कॉल्ड एज द न्यूरल हायपोथेसिस. न्यूरल म्हणजे मज्जातंतू. तर हे जे मज्जातंतू किंवा नर्व एंडिंग्स असतात त्याच्यामधनं काही न्यूरोट्रान्समिटर्स किंवा असे काही केमिकल्स रिलीज होतात की जेणेकरून त्या ठिकाणी ते मेलानोसाइट्स डिस्ट्रक्शन होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला पांढरे चट्टे दिसून येतात. सो दिस इज न्यूरल हायपोथेसिस. हे सुद्धा फार पॉप्युलरली ऍक्सेप्टेड केलेलं आहेत. आणि बाकीचे जे आहेत ऑटोसायटोटॉक्सिक आहेत, मेलानोसायटोरॅजी आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहेत, या काही बाकीच्या अजून थिअरीज आहेत. पण अल्टिमेटली असं म्हणून येतं की कॉन्व्हर्जन्स थिअरी. सो कॉन्व्हर्जन्स थिअरी म्हणजे काय आहे बेसिकली हे एक घटक एका वेळेला काम करत नाही तर ही रोगाची किंवा ह्या स्किन कंडिशनची उत्पत्ती होण्यासाठी वेगवेगळे घटक हे एकत्र येतात आणि मग आपल्याला ते त्वचाची कंडिशन आपल्याला दिसून येते. नक्कीच डॉक्टर, हे इतके सगळे तुम्ही कारण सांगितली आणि त्यांचा आपण म्हणू शकतो की ते कारणीभूत ठरतात की श्वेत त्वचा आजार होण्यासाठी. पण आता हा आजार असा आहे का की तो अनुवंशिक जरी असला तरी तो जन्मजातच असतो का तो कधीही अचानक आढळू शकतो? बरोबर. अगदी श्वेत त्वचेची जर आपण डेफिनेशन बघितली तर सर्वात पहिलं महत्वाचं आहे की इट इज अन अक्वायर्ड ग्रुप ऑफ डिसऑर्डर. अक्वायर्ड म्हणजे काय असतं की जनरली जन्म झाल्यानंतर हा आलेला आजार असतो. पण तरी काही केसेस रेअर केसेस ऑफ कंजेनायटल विटिलिगो म्हणजे कंजेनायटल श्वेत त्वचा असण्याचे काही केसेस रिपोर्टेड आहेत. पण जनरली इट इज अन अक्वायर्ड ग्रुप ऑफ डिसऑर्डर आणि ज्याच्यामध्ये पांढरे चट्टे हे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. पांढरे डाग हे प्रामुख्याने आपल्याला ह्या कंडिशनमध्ये दिसून येतात. नक्कीच डॉक्टर, आता ही कारणं झाली पण आता लक्षणं आपल्याला कसं म्हणता येईल? कारण की प्रत्येक पांढरा डाग हा काही श्वेत त्वचेचा आजार नाहीये. बरोबर. तर तुम्ही कसं सांगणार की कसं आपल्याला ओळखता येईल की आपल्याला श्वेत त्वचेचा आजार आहे? श्वेत त्वचेचं सर्वात डायग्नोज करणं हे जास्त अवघड नाहीये. आपण बघतो की लांबून सुद्धा आपल्याला साधारण एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती किंवा त्वचेवरती आपल्याला पांढरे डाग दिसून येत आहेत तर आपण त्याचे श्वेत त्वचा असं समजू शकतो. पण त्याचबरोबर सर्व पांढरे डाग जे शरीरावरती येतात किंवा आपल्या त्वचेवर येतात म्हणजे सगळे हे श्वेत त्वचा किंवा विटिलिगोचे असतात का तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याच्यातले बाकी पण काही आजार असू शकतात जे त्वचेवरती पांढरे डाग येऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 20% वयापर्यंत साधारण 50% लोकांना ह्याची सुरुवात होत असते. अगदी 20 वर्ष आणि टिल द एज ऑफ 10 इयर्स साधारण 25% लोकांना ह्याची सुरुवात वयाच्या 10 वर्षापासून होऊ शकते. आणि तसंच जर बघितलं तर मेल्स आणि फिमेल्स जर आपण बघितलं तर असं काही वेगळं नाही आहे. पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये त्याचं इक्वल रेशिओ आहे. प्रमाण दोन्हीमध्ये सारखं आहे. म्हणजे प्रमाण दोघांमध्ये सारखं आहे. खास महिलेला किंवा पुरुषांना किंवा मुलांना होतं हे सुद्धा माहिती आहे. पण डॉक्टर जसं तुम्ही म्हणालात की 20 वर्ष आधी की 10 वर्षापासून हे आजार होण्याची शक्यता सुरू होऊ शकते. बरोबर. डॉक्टर, आता हे आजार सांगितलेले आहेत पण त्याची चट्टे हे बऱ्याच वेळेला काही ठराविक ठिकाणीच येतात. त्यामागे कारण काय? बरोबर. तर विटिलिगोमध्ये सर्वात जास्त काही विशिष्ट ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये हे चट्टे आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. त्याच्यामध्ये उघडे भाग म्हणजे एक्सपोज्ड एरिया जे असतात त्याच्यामध्ये एस्पेशली चेहरा असेल, फेस असेल, नेक मान असेल, हातावरती आणि पायावरती जनरली हे आपल्याला चट्टे दिसून येतात. त्याचप्रमाणे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जेव्हा आपण बघतो त्यांच्यामध्ये हातावरती हे चट्टे असण्याचे प्रमाण जास्त आहे आणि आपल्या इंडियन स्टडीजमध्ये पायावरती चट्टे असण्याचं प्रमाण थोडंसं अधिक आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला मार लागतो म्हणजे किबनर्स फिनॉमिना म्हणून एक फिनॉमिना आहे या कंडिशनमध्ये की एखाद्या ठिकाणी एखाद्या विटिलिगो असलेल्या व्यक्तीला जर एखाद्या ठिकाणी मार लागला तर त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती होऊ शकते. तर हे एक स्पेशल प्रेसिपिटेटिंग फॅक्टर म्हणून आपण समजलं जातो, त्याला किबनर्स म्हणतो. तर मग साधारण हे मार लागलेले ठिकाण म्हणजे कुठले जर गुडघे असतात, हाताचे कोपरे असतात किंवा अँकल जॉईंट्स असतात तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी ह्या चट्ट्यांचं प्रमाण थोडंसं जास्त दिसून येतं. त्याचप्रमाणे
तळहात आणि तळपाय या ठिकाणी सुद्धा आपल्याला चट्टे, पांढरे चट्टे आपल्याला दिसून येतात. आणि त्याचप्रमाणे म्युकोझल म्हणजे तोंडाच्या आतमध्ये सुद्धा असे किंवा लघवीच्या ठिकाणी असे चट्टे आपल्याला दिसून येऊ शकतात. डॉक्टर, आता हे चट्टे कुठे कुठे असतात हे तुम्ही सांगितलेलं आहेत, पण यांचं प्रमाण पण असतं का? म्हणजे काही प्रमाण आपण पर्सेंटेजमध्ये सांगू शकतो का की हा आजार कुठपर्यंत पसरलाय? तर हे जे आहे बेसिकली ह्याला आपण कोर्स म्हणू शकतो, एक कोर्स ऑफ अ डिसीज, म्हणजे किंवा कुठल्याही आजाराचा कोर्स कसा आहे, तो आजार कसा येतो शरीरात आपल्या, शरीरात कसा येतो. तर तेच मी सांगितल्याप्रमाणे मगाशी की साधारण ह्या स्किन कंडिशनची सुरुवात वयाच्या अगदी लहानपणी म्हणजे अगदी 10 वर्षाच्या वयात पण सुरू होऊ शकतो. आणि म्हटल्याप्रमाणे 25% व्यक्तींना हा आजार वयाच्या 10 वर्षाच्या आधी, 50% लोकांना ही काही स्किन कंडिशन पण दिसून 20 वर्षाच्या आधीच आपल्याला दिसून येत असते. तर हे महत्त्वाचं आहे. आणि प्लस ह्याचा जो कोर्स आहे की ही स्किन कंडिशन किंवा हे पांढरे चट्टे आलेले आहेत, हे स्टेबल राहणार आहेत किंवा वाढणार आहेत किंवा ते कमी होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये रंग भरून येणार आहे, ह्याचा कोर्स इज अ हायली अनप्रेडिक्टेबल. आजच्या सुद्धा जगात आपण म्हणू शकतो की असं कुठलेही आपल्याकडे साधन नाही आहे की ज्याच्याने आपण 100% म्हणू शकतो की आता आलेले पांढरे चट्टे हे पूर्ण जातील किंवा हे तसेच राहतील किंवा हे पसरतील. आपल्याकडे असं काही नाही आहे. द कोर्स इज अनप्रेडिक्टेबल. अच्छा, मग यावर उपचार काय आहेत तोही आपल्याला ऐकायचं आहे. डॉक्टर, तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय, पण एक फोन घेऊया. रोहिदास राठोड बोलतात आपल्याशी पुणे इथून. नमस्कार रोहिदासजी. हॅलो हॅलो, आपला प्रश्न विचारा. मॅडम सर, नमस्कार सर. नमस्कार सर, माझा एक असा प्रश्न होता की मी असं तेलकट वगैरे खाल्लं ना तर चेहऱ्यावरचे काळे चट्टे निर्माण होतात सर. काळे चट्टे निर्माण होतात, बरं. हो, आणि गोड वगैरे खाल्लं तर अंगावर खाज वगैरे अशी सुटते सर. वय माझं 46 आहे. बरं, आपल्याला काही डायबिटीज वगैरे आहे का? नाही, तसं काही नाही मॅडम. तसं काही नाही. तसं काही नाही. आपण नेमकं काय काम करता सर? सर, मी माझं जे कामाचं स्वरूप आहे त्या ठिकाणी एअर कंडिशन असते आणि एक ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय सर मी. नाही, आपलं आउटडोर काम आहे म्हणजे घराच्या ऑफिसच्या बाहेर जास्त असता तुम्ही का ऑफिसमध्ये इनडोर काम? ऑफिसमध्ये असतो सर. ऑफिसमध्येच असता. ओके, बरं, ठीक आहे. आपला प्रश्न कळालेला आहे. डॉक्टर, थोडासा श्वेतत्वचा ऐवजी म्हणजे कसं होतं आहे, श्वेतत्वचा म्हणजे एक पिगमेंटरी डिसऑर्डर आहे अल्टिमेटली. तर पिगमेंटेशन कॅन बी ऑन आयदर साइड. एखाद्या ठिकाणी रंग जास्त येतो त्याला आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो, आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला पांढरे म्हणजे हायपो पिगमेंटेशन येऊ शकतं. त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. तर यांनी अगदी प्रॉब्लेम त्यांच्या तेलकट खाण्याने त्यांनी तो रिलेट केलेला आहे. पण चेहऱ्यावरती जेव्हा काळे चट्टे असतात ते मोस्ट प्रॉबेबली रिलेटेड टू अवर ऑक्युपेशन, म्हणजे आपलं कामाचं स्वरूप काय आहे, वेदर व्यवसाय, अगदी आपण इंडोर काम करत असो किंवा उन्हामध्ये जेव्हा सन एक्सपोजर जेव्हा जास्त असेल तेव्हा टॅनिंग म्हणतो आपण. उन्हामध्ये जास्त काम केल्यानंतर टॅनिंग असेल किंवा बाकी अजून कुठले फेशियल मेलानोसिस असे बरेचसे कंडिशन्स असतात. एखादे कॉस्मेटिक लावत असो आपण तर त्याच्याने सुद्धा आपल्याला साधारण जे आपल्याला सूट होत नसतील त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काळे चट्टे चेहऱ्यावरती येऊ शकतात. तर आणि किंवा काही आता हेअर कलर्स किंवा वापरतात त्याच्याने सुद्धा आज ॲलर्जी म्हणून आपल्याला चेहऱ्यावरती काळे चट्टे येऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह हिस्ट्री आपल्याला कशात मिळते. तर असल्या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला म्हणजे सनस्क्रीन वापरणं हे मी त्यांना ॲडवाइस करतो की सनस्क्रीन त्यांनी रेग्युलरली यूज करणं गरजेचं आहे. आणि आपण म्हणतो खरं की आपण आउटडोर काम करत नाही, ऑफिसमध्ये काम करतो, बट स्टील आपण जे ट्रॅव्हल करतो ऑफिसला जाण्यासाठी घरापासून अगदी 20 मिनिट जरी आपण ट्रॅव्हल करत असू उन्हामध्ये तर दॅट इज ऑल्सो सफिशियंट टू कॉज अ पिगमेंटेशन ऑन द फेस. नक्कीच. आणि प्रत्येकाला हा त्रास होतोच असं नाहीये डॉक्टर. त्यासाठी म्हणजे काय काळजी घ्यायची हे सुद्धा डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत. पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, बऱ्याच जणांना असं वाटतं श्वेतत्वचा म्हणजे बोलीभाषेतला कोड हा जो शब्द आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हा आजार हा संसर्गजन्य आहे. डॉक्टर, हे खरं आहे का? आणि हे तथ्यच मुळातच हे खोटं आहे, अगदी त्यात तथ्य नाहीये, पण तुम्ही अगदी योग्य प्रकारे काय मार्गदर्शन करा? नाही, अगदी बरोबर प्रश्न विचारला. हे अगदी फार फेमस मिथ आहे की ऍक्च्युअली हा एकापासून दुसऱ्याला होणारा आजार आहे का? तर हे अगदी स्पष्टपणे सांगण्याचं आहे की हा एकापासून दुसऱ्याला, इट इज अ नॉन कॉन्टेजियस डिसीज. एकापासून दुसऱ्याला होत नाही त्याच्या सहवासाबरोबर किंवा त्याच्याशी हँडशेक केल्याने, असं अजिबात होत नाहीये. ऍक्च्युअली हे फक्त आहे काय तर ह्या ठिकाणी आपल्याला त्वचेवरती फक्त गेलेला हा रंग आहे. तर आपण हे महत्वाचं आहे की आपण त्वचेचा रंग हा डाग आपण
मनातला डाग काढणं गरजेचं आहे. अगदी म्हणजे बरोबर. आपण जर ही व्यक्ती जर बघितली तर ही व्यक्ती कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीसारखी मानसिक असो शारीरिक असो पूर्णपणे काम करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी ज्या त्याच्याशी असोसिएटेड आहेत त्या आपण मनातनं काढणं गरजेचं आहे. हा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी, त्या लोकल ठिकाणी, त्या त्वचेवरती फक्त त्या मेलानिन पिगमेंटेशन आणि रंग फक्त कमी झालेला आहे हीच भावना आपण आपल्या मनात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. एक फोन घेऊया सर. अप्पासाहेब बोलतायत आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार अप्पासाहेब. हॅलो. हा नमस्कार अप्पासाहेब, बोला, आपला प्रश्न विचारा. हा आमचं मॅडम काय झालं, आमच्या मुलीच्या पायाला काळे चट्टे होते पूर्वी, त्यामध्ये आता पांढरा दिसतो आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि काय झालंय, आम्ही मिरजेला दाखवलं 2-3 डॉक्टरांच्याकडे. ते काय म्हणतात की अशी त्वचा असं जागी जागी त्वचेला चट्टे असणे हे थायरॉइडचं प्रमाण कमी जात असल्यामुळे होऊ शकतंय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बरं, कधीपासून हा आम्ही त्रास आहे? डॉक्टरांना डायरेक्ट भेटायचं, आम्हाला तेव्हा सल्ला घ्यायचा डॉक्टरांचा. नक्कीच. डॉक्टर, तुमचं मार्गदर्शन हवंय. डॉक्टरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे असतात. डॉक्टर, काय सांगणार आहात? तर अप्पासाहेब, मी तुम्हाला फक्त एवढं सुचवू शकतो की सुरुवातीला होतं की एखाद्या ठिकाणी आपण चट्टे असतील, मे बी लाल रंगाचे असतील किंवा काळ्या रंगाचे असतील आणि त्याला आपण ट्रीटमेंट सुरू करतो, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कुठल्या अवधीसाठी ती आपल्याला ट्रीटमेंट ॲडवाईस केलेली असते ते आपण पाळणं गरजेचं असतं. कधी कधी आपण ट्रीटमेंट आपण घरगुती तीच ट्यूब आपण किंवा तीच क्रीम आपण आपल्या लेवलवरती ती चालू ठेवतो आणि त्याचा दुष्परिणाम साईड इफेक्ट म्हणून आपल्याला बाकीच्या गोष्टी आपल्याला दिसून येऊ शकतात. आलंच का लक्षात? आणि त्याचबरोबर श्वेत त्वचेबरोबर बाकीच्या काही स्किन किंवा बाकीच्या काही ऑटोइम्युन कंडिशन्स असू शकतात. त्याच्यामध्ये डायबिटीज असेल, थायरॉइड डिसऑर्डर्स आहेत, तर ह्या आपल्याला किंवा पर्निशियस अनिमिया, B12 डेफिशियन्सी आपण जे म्हणतो, तर ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर तुमच्या ह्याच्यामध्ये तीच फक्त बघणं गरजेचं आहे. आधी काळा रंगाचा चट्टा होता, तुम्ही क्रीम लावलेली आहे, मे बी ती अति प्रमाणात लावल्यानंतर त्या ठिकाणी त्या क्रीमचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात, तर ते आपण बघणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आता जेव्हा पांढरा चट्ट्याविषयी म्हणाला तुम्ही, जसं आता म्हणाला क्रीम सांगितल्या जातात आणि हे क्रीम बऱ्याच लावल्या जातात, म्हणजे तसं म्हटलं तर रंगद्रव्य हे आपल्या शरीराला फार एक कवच दिलेलं आहे, संरक्षण कवच दिलेलं आहे. त्यामुळे आपण अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण होतं. पण मात्र प्रत्येकाच्या शरीरावर हे पांढरे चट्टे नसतात. तुम्ही कारणही सांगितली, पण याचे प्रकार फार वेगवेगळे दिसतात डॉक्टर. कधी पूर्ण पांढरा रंग, कधी कमी पांढरा रंग. तर हे प्रकार काय आहेत? अगदी बरोबर. तर साधारण श्वेत त्वचेचे आपण 2 प्रमुख टाइप्स आहेत. त्याला आपण सेगमेंटल विटिलिगो आणि नॉन सेगमेंटल विटिलिगो. तर आपण ह्या स्लाइडमध्ये बघूया की साधारण सेगमेंटल आणि नॉन सेगमेंटल विटिलिगो म्हणजे साधारण काय, तर पांढरे चट्टे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की पाठीवरती आहे किंवा हातावरती आहे पांढरे चट्टे, ज्याला आपण विटिलिगो वल्गॅरिस असं म्हणतो. किंवा मग ह्या ठिकाणी आपल्याला हातावरती दिसून येत आहेत, तळ हातावरती आणि तळ पायावरती पण आपल्याला दिसून येऊ शकतात. तर त्याला ॲक्रोफेशियल विटिलिगो म्हणजे तळ हात तळपाय तसेच आपल्याला चेहऱ्यावरती, त्याला ॲक्रोफेशियल विटिलिगो म्हणतो. त्याचप्रमाणे पायावरती जिथे आपण म्हणालो मगाशी की ट्रॉमा ज्या ठिकाणी जास्त होऊ शकतो, मार जिथे लागू शकतो, तसं फॉर एक्झाम्पल गुडघ्यांमध्ये आपल्याला हे विटिलिगोचे हे आपल्याला दिसून येतात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टाईप इज अ सेगमेंटल विटिलिगो. सेगमेंटल विटिलिगो म्हणजे काय असतं, बेसिकली एखादे विशिष्ट डर्मॅटोम म्हणजे त्याची जी नर्व सप्लाय असते, विशिष्ट डर्मॅटोम किंवा कॉसिडर्मॅटोमल ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये साधारण हा सेगमेंटल म्हणजे त्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्येच हा विटिलिगोचा चट्टा येतो. तो साधारण बाकीच्या इतर ठिकाणी तो विटिलिगोचा चट्टा साधारण येत नाही अशा रुग्णांमध्ये. सो दिस इज कॉल्ड एज अ सेगमेंटल विटिलिगो. तर हे 2 प्रमुख ह्याच्यातले प्रकार आहेत आणि ह्यांचेच वाढ म्हणून काहींनी जर ट्रीटमेंट वेळेवर घेतली नाही किंवा काही रिस्पॉन्स दिला नाही तर हेच चट्टे काही अंशी पेशंट्समध्ये हे आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं. त्याला आपण युनिव्हर्सल विटिलिगो म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये अगदी 60 ते 70% वरती बॉडी स्किन सरफेस इन्व्हॉल्व असते. नक्कीच डॉक्टर, हाही प्रश्न विचारायचाच आहे तुम्हाला, कारण हा आजार पसरतो कसा, जर तो तितक्याच स्वरूपात असेल तर त्याला आपण कसं अटकाव करता येईल आणि बरं कसं करता येईल. पण एक फोन घेऊया. आरती सराफ बोलतायत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार आरतीजी. हॅलो. हॅलो मॅडम. आरतीजी, आधी तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न विचारा. केला. बोला. मॅडम, माझ्या पायाला खाज येते आणि स्किन पूर्ण लाल होऊन जाते. बर, किती दिवसापासून आहे ही खाज? तरी 1-2 महिने झाले. उन्हाळ्यामध्ये भरपूर होती आणि पूर्ण लाल होऊन जाते स्किन. बरोबर. बरं, ठीक आहे. वय किती आहे आपलं? वय किती? वय 32. तुम्हाला काही डायबिटीजचा त्रास? नाही, डायबिटीज वगैरे नाहीये. बर, ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.
तर आरती ताईंना मी एवढं सुचवू शकतो की साधारण पायावरती आपल्याला जेव्हा खाज आणि रॅश असते तर फंगल इन्फेक्शन्स किंवा एक्झिमा एक्झिमा इज द मोस्ट कॉमन कंडिशन, ज्याला आपण इसप म्हणतो मराठी भाषेमध्ये. तर इसप असण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर अगदी पायावरती अॅक्यूट त्याचे सुद्धा स्टेजेस असतात. अॅक्यूट एक्झिमा असेल, सब अॅक्यूट एक्झिमा असेल किंवा क्रोनिक एक्झिमा. म्हणजे आपण वारंवार आपण पेशंट्सकडनं अशा तक्रारी ऐकतो ओपीडीज मध्ये की सर हे चट्टे आम्हाला अगदी 5 महिने झाले, 6 महिने झाले तरी आमचे हे चट्टे काही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जात नाहीयेत. अशी ही कॉमन कंप्लेंट असते रुग्णाकडून. पण मला वाटतं प्रॉपर जर फॉलोअप दिला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर ट्रीटमेंट घेतली तर मला वाटतं इसप आणि फंगल इन्फेक्शन जे आहेत ते 100% क्लिअर होतात. नक्कीच. डॉक्टर, आता आपण श्वेत त्वचेविषयी सांगतोय, तेव्हा आता लहान मुलांमध्ये या आजाराचं स्वरूप कसं असतं? लहान मुलांमध्ये सुद्धा ह्या आजाराची सुरुवात होऊ शकते. आपण मगाशीच म्हणालो की अगदी वय 10 असेल किंवा वय 20 असेल तेव्हा सुद्धा आपल्याला ह्याची सुरुवात आपल्याला दिसून येते रुग्णांमध्ये, पेशंट्समध्ये. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की अडल्ट म्हणजे मोठ्या लोकांमध्ये येणारी श्वेतत्वचा आणि लहान मुलांमध्ये येणाऱ्या श्वेतत्वचामध्ये काय फरक आहे? तर मोठ्यांमध्ये आपण साधारण बघतो की महिला आणि पुरुष याच्यामध्ये जास्त असा फरक दिसून येत नाही. पण लहान मुलांमध्ये असं दिसून येते की साधारण मुलींमध्ये हे प्रमाण किंचित का होईना थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सेगमेंटल विटिलिगो ह्याचं प्रमाण आपल्याला परत लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. आणि आपण जे युनिव्हर्सल विटिलिगो म्हणालो होतं की पूर्ण अंगभर, तर ह्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये अगदीच कमी असतं. म्हणजे फार कमी प्रमाणात आहे सर. म्हणजे युनिव्हर्सल आपल्याला विटिलिगो नाही दिसत. सेगमेंटल विटिलिगो म्हणजेच एखाद्या ठराविक ठिकाणी हे चट्टे येतात. डॉक्टर, आता पुढचा प्रश्न आहे की काहींना असं वाटतं की हा चट्टा आला आणि काही दिवसानंतर गेला, तर आता हा आजार गेलेला आहे का आणि भविष्यात हा आजार पुन्हा अगदी मोठ्या स्वरूपात दिसून येतो का? हां, तर हे जे आहे हा जो आहे प्रश्न हा ऍक्च्युअली कोर्स ऑफ अ विटिलिगो म्हणजे कुठल्याही आजाराचा आपण जर बघितलं त्याचा कोर्स काय असतो. म्हणजे अगदी आपण डायबिटीज बघतो, हायपरटेन्शन बघतो, ते कंट्रोल होतं, परत कधीतरी शुगर लेवल वाढते किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, परत आपण मेडिसिन्स घेतो आणि कंट्रोलमध्ये आणतो. सो इट इज लाईक अ विटिलिगो मध्ये सुद्धा तसंच होतं की कोर्स इज अनप्रेडिक्टेबल, की त्यामध्ये ते चट्टे आलेले असतात. बरेच वेळेला ते चट्टे आपोआप त्याच्यामध्ये विदाऊट ट्रीटमेंट सुद्धा रंग भरून ते निघून जातात. काही चट्टे वर्षानुवर्षे तेवढ्याच आकाराचे असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर ते पायावर किंवा हातावरती आले असेल किंवा तळहातावरती असेल तर त्या व्यक्तीला त्यांनी जर ट्रीटमेंट घेतली नाही तर तो त्याच भागामध्ये सुद्धा राहू शकतो वर्षानुवर्षे. पण काही व्यक्तींमध्ये असं होतं की त्याची पसरण पावते. जर त्यांनी वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याची पसरण पावते आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा येण्याचे त्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्याने वेळेवरती आणि जेवढ्या लवकर जर उपचार घेतला आपण श्वेतत्वचेमध्ये तर तेवढा त्याचा रिस्पॉन्स आपल्याला जास्त चांगला दिसून येतो. हे अगदी महत्वाचं वाक्य डॉक्टरांकडून आलेलं आहे की जर तुम्हाला चट्टा आला असेल तर लवकरात लवकर उपचार घेतले तर हा आजार पुढे वाढणार नाही. डॉक्टर आपल्याला आटोक्यात त्याला ठेवता येऊ शकतो. डॉक्टर, कुठल्या टेस्ट केल्या तर कळू शकतं की हा आजार आहे म्हणून? बरोबर. अगदी आपण बघितलं की पांढरे चट्टे आपल्याला अगदी व्हाईट डिपिगमेंटेड म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा छटे असतात. ट्रायक्रोम विटिलिगो, क्वाड्रिक्रोम विटिलिगो म्हणजे साधारण काय असतं सेंट्रली डिपिगमेंटेड म्हणजे पूर्णपणे पांढरे, अगदी दुधासारखे पांढरे असतात. त्याच्या बॉर्डर्सला थोडेसे हायपोपिगमेंटेड आणि त्याच्या बाजूला नॉर्मल स्किन, असे वेगवेगळे छटा आपल्याला दिसतात. त्याला आपण ट्रायक्रोम म्हणतो. त्याच पद्धतीने क्वाड्रिक्रोम पेरिफॉलिक्युलर हेअर. प्रत्येक विटिलिगोच्या चट्ट्यांमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तिथले जे केस असतात आपले, तर त्या केसच्या मुळांमध्ये सुद्धा मेलानोसाइट्सचं आपल्याला रिझर्व्हायर असतं. जेव्हा पण आपण ट्रीटमेंट देतो तर त्या रिझर्व्हायरमधनं आपल्याला बाकीच्या ठिकाणी रंग येण्यासाठी मदत होते त्या चट्ट्यामध्ये. पण जर त्या ठिकाणचे केस पण जर पांढरे असतील, ज्याला आपण ल्युकोट्रिकिया म्हणतो, तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे की त्याच्यातले रिझर्व्हायर मेलानोसाइट्स पण डिस्ट्रॉय झालेत किंवा नाही, हेही त्याचं मार्कर बघणं गरजेचं आहे. तर कुठले टेस्ट करू शकतो आपण? एक म्हटल्याप्रमाणे एक आपण वुड्स लॅम्प करतो की एक विशिष्ट अल्ट्राव्हायोलेटच्या ह्याच्यातनं आपण बघतो की त्याचबरोबर सेकंड इज बायोप्सी. मोस्ट ऑफ द टाइम्स काही रिक्वायरमेंट नसते. पेशंटच्या बाकीच्या गोष्टी बघून आपण क्लिनिकली लगेचच डायग्नोज करू शकतो. आणि त्याचबरोबर काही इतर तपासणी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर विटिलिगो असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसरे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स जसं पर्निशियस अनिमिया, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आपण म्हणतो, किंवा थायरॉइड डिसऑर्डर्स ज्याच्यामध्ये आपण T3, T4, TSH किंवा अँटीथायरोग्लोब्युलिन अँटीबॉडीज आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे ॲडिसन्स डिसीज म्हणजे ह्या काही असू शकतात ऑटोइम्युन कंडिशन्स अगदी कमी प्रमाणात. नक्कीच. डॉक्टर, एक फोन घेऊया. अनुजा बोलतात आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार अनुजाजी. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या आईला 30 वर्ष झालेले आहेत. तर 10 वर्षापासून तो कोड आलेला आहे. बरं, कुठे आलेला आहे हा चट्टा? मानेवर, पायावर, हातावर.
मानेवर, पायावर, हातावर. बरं. उपचार आणि- काय चालू आहे? ठीक आहे. काही उपचार चालू आहेत का आपले? हा आहे, मनीष कदम डॉक्टरांकडे घेतला होता ट्रीटमेंट. बरं बरं, ठीक आहे. डॉक्टर काही विचारायचं आहे आपल्याला? नाही, मग रिस्पॉन्स कसा आहे त्यांचा? औषध घेतल्यानंतर कसं आता ते कोड कमी होत आहेत का? राहते तो औषध तसेच घेतल्यानंतर राहते. जाते आणि लगेच वापस येते. परत लगेच येते. वापस येतं. तेच सांगितल्याप्रमाणे ठीक आहे. आपण मगाशी जे डिस्कस केलं होतं अनुजाजी, मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो की त्याचा कोर्स थोडासा अनप्रेडिक्टेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं फॉलोअप याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला त्यांच्या केसमध्ये तरी असं दिसून येते की त्यांच्या ट्रीटमेंटला रेस्पॉन्स होतोय, दे आर गेटिंग द ट्रीटमेंट. आणि ट्रीटमेंट जी आहे, कुठल्याही श्वेतत्वचेची जी ट्रीटमेंट आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते. म्हणजे अगदी लोकलाइज असेल, एखाद्या विशिष्ट भागावर असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असेल, किंवा 10 ते 20% बॉडी सरफेस एरिया इन्व्हॉल्व असेल तर त्याची ट्रीटमेंट साधारण ही वेगळी मांडली जाते. नक्की. तर असल्या याच्यामध्ये फॉलोअप ठेवणं, नवीन चट्टा आला तर दाखवणं, लगेचच दाखवणं आणि त्याचे लगेचच उपचार घेणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, जसं आता त्यांनी सांगितलं की औषध गोळ्या घेतल्यानंतर तो चट्टा जातो आणि नंतर काही दिवसांनी परत येतो. इथे कुठेतरी आपल्याला असं दिसून येतं का की रुग्णांमध्ये या आजाराविषयी भीती असते आणि तो मानसिक ताण तणाव सुद्धा या आजारांना कधी कधी कारण ठरू शकतो की आजार पूर्णतः जात नाही? नाही, सर्वात महत्वाचं ह्या व्यक्तींमध्ये तोच आहे ज्याला आपण म्हणतो मानसिक DLQI म्हणून एक स्पेशल याच्यामध्ये इम्पॅक्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डर्मॅटॉलॉजी लाईफ क्वालिटी इंडेक्स. अच्छा. म्हणजे बेसिकली काय की चट्टा हा एका ठिकाणी आहे, 10 ठिकाणी आहे, ह्याच्यापेक्षा त्या मनावर चट्ट्यामुळे जास्त आहे. मनावर जो आपल्याला परिणाम दिसून येतो व्यक्तींना, ज्यांना कोणाला आहे, तर ते आपल्याला हे करणं जास्त गरजेचं आहे की त्या चट्ट्याचा त्यांना फिजिकली त्रास काहीच होत नाही ना, त्या ठिकाणी खाज येते किंवा त्या ठिकाणी त्याला दुखतं किंवा असं या प्रकारची कोणतीही त्यांची तक्रार नसते, पण त्यांना फक्त तो चट्टा आहे ह्याची त्यांना जास्त भीती असते आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे काय समाजामध्ये त्यांना काही दुजाभाव दिला जाईल का ह्याच्याकडे त्यांचं जास्त वळण असतं, त्याच्यामुळे ते समाजामध्ये जास्त वावरतही नाहीत. बरोबर आहे. आणि हाच समाजातला जो श्वेतत्वचेविषयीचा जो कोड आहे, जो चट्टा आहे, तोच दूर करायचा मी प्रयत्न करतोय. मुळातच या आजाराविषयी फार गैरसमजुती आहे डॉक्टर, त्याही दूर करायच्या आहेत. प्रेक्षको, अजून आम्ही माहिती देणार आहोत. आहार कसा असला पाहिजे, तुमचं आरोग्य तुम्ही कसं ठेवा शकतात व्यवस्थित. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, श्वेत त्वचा म्हणजे कोड याविषयी बऱ्याच वेळेला जनजागृती करण्याची गरज असते आणि इतक्या डॉक्टरांनी सांगितलं की हा चट्टा तुमच्या शरीरावर असेल तरी तुम्हाला काही त्रास नसतो, फक्त तो चट्टा डॉक्टर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मनावर असू नये. बरोबर. डॉक्टर, आता जेव्हा आपण खूप चर्चा करतोय तेव्हा तिथे पुढे असं जाताना असा प्रश्न येतो की या आजाराची काही तीव्रता असते का? बरोबर. या आजाराची जी तीव्रता आहे त्याची काही इंडायसेस ज्याला आपण म्हणतो की ज्याचा उपयोग आपल्याला पेशंटच्या फॉलोअपसाठी सुद्धा होतो की साधारण तो पेशंट आपल्याला रिस्पॉन्स किती टक्के करतोय, किंवा तो पेशंट ह्या आपल्या एखाद्या ट्रीटमेंट मोडॅलिटीला तो रिस्पॉन्स करत नसेल तर आपल्याला त्याला दुसरी टाईप ऑफ ट्रीटमेंट देणं जास्त गरजेचं आहे. तर ते मोजण्याचे प्रमाण आहे, एक म्हणजे आपण वासी म्हणतो, VASI, विटिलिगो एरिया सिव्हिरिटी इंडेक्स. तर ह्यामध्ये काय होतं की साधारण आपण बर्न्सच्या पेशंटमध्ये सुद्धा तसंच बघतो की एक हाताचा जो आहे एरिया, आपला जो तळहात आहे त्याला आपण 1% असं समजून त्याप्रमाणे आपण बॉडी सरफेस एरिया किती इन्व्हॉल्व्ड आहे, किती टक्के बॉडी सरफेस एरिया इन्व्हॉल्व्ड आहे, त्याप्रमाणे आपण त्याचं प्रमाण घेऊन त्याला आपण त्याची ट्रीटमेंट ठरवतो आणि त्याचप्रमाणे त्याला फॉलोअपमध्ये किती रिस्पॉन्स येतो तेही बघतो. त्याचबरोबर काही क्वेश्चनेअर असतात ज्याच्यामध्ये त्या पेशंटची मानसिक किंवा सामाजिक या दोन्ही पॅरामीटर्स आपण बघणं गरजेचं आहे, ज्याला आपण DLQI म्हणतो, डर्मॅटॉलॉजी लाईफ क्वालिटी इंडेक्स. तर हे प्रमाण बघणं जास्त गरजेचं आहे. तर पेशंटला चट्टा असतो एकच, फक्त तो जर चेहऱ्यावर असेल तर आपण समजू शकतो की त्या पेशंटसाठी मानसिक त्रास हा किती होत असेल. तर हे गरज आहे की म्हणजे त्या ठिकाणी आपण बघतो की बॉडी सरफेस एरिया इन्व्हॉल्व्ड कमी आहे, पण त्याच्या मानसिक त्याला जो त्रास होत असेल त्याची आपण कल्पना घेणं जास्त गरजेचं आहे, त्याला आपण DLQI इंडेक्स म्हणतो. तर हे दोन्ही पॅरामीटर्सच्या प्रमाणे आपण पुढची ट्रीटमेंट आखणी गरजेची आहे. नक्कीच. आणि जेव्हा समाजात आपल्यापेक्षा वेगळं कोणी दिसायला लागतं तर तेव्हा तो चर्चेचा विषय केला जातो. मुळात त्याविषयी असलेली जी गैरसमजूत आहे, जनजागरूकता कमी असल्यामुळे ह्या विषयी चर्चा केली जाते. डॉक्टर, आता तीव्रता आपण बघितलेली आहे, पण आता हे जे आजार आहेत ह्या आजारांचं आपल्याला स्वरूपाकडे पुढे जायचंच आहे. संसर्गजन्य आजार नाही हेही आपण सांगितलेलं आहे, पण या आजारांविषयी आपण काय सांगणार आहात की आहार कसा असावा, काही आहार चुकतो का आपला? आहाराबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहारामध्ये आपल्या ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स, म्हणजे बेसिकली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, मी म्हणालो प्रमाणे एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणून एक थिअरी जी फेमस आहे आपल्या
की वन ऑफ द पॉझिटिव्ह फॅक्टर फॉर विटिलिगो, तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हटलेलं आहे. तर ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्याला कमी करण्यासाठी पेशंट्सला अँटीऑक्सिडंट्स देणं तेवढंच गरजेचं आहे. तर हे अँटीऑक्सिडंट्स आपण अगदी त्याच्या मेडिसिन्स म्हणून पण देऊ शकतो आणि त्याच्या आहारामधनं पण आपण काही अँटीऑक्सिडंट्स देऊ शकतो, जेणेकरून त्याला त्याच्या श्वेत त्वचेच्या कंडिशनमध्ये त्याला मदत होऊ शकते. तर एस्पेशली ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स ह्याचं हे करणं जास्त गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या आहारांमध्ये फिनॉल असेल किंवा टॅनिक ॲसिड ह्याचं प्रमाण थोडंसं जास्त असेल ते आपण अवॉइड करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो आणि पसरण पाहू शकतो आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच ह्या गोष्टी आपण सांभाळणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणे, आपण म्हणतो फ्रेश फ्रुट्स, या सगळ्या गोष्टी घेणं आपल्या आहारामध्ये हे जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे. डॉक्टर, आता जेव्हा पेशंट तुमच्याकडे येत असतील तेव्हा ते अगदी नक्कीच हे म्हणत असतील की डॉक्टर काहीतरी अगदी हमखास ट्रीटमेंट द्या आणि आम्हाला लवकर बरे करा. बरोबर. कुठले अगदी उपचार आहेत? तर एखाद्या श्वेत त्वचेच्या पेशंटसाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लक्ष ठरवणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं काय साधायचं आहे एखाद्या रुग्णामध्ये. तर एखाद्या रुग्णामध्ये जर त्याचे चट्टे जर पसरण पावत असतील तर सर्वात पहिलं आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे ते म्हणजे त्याची जी पसरण आहे ती थांबवणं गरजेचं आहे. नंबर 2 जे आहे, जे ऑलरेडी श्वेत त्वचेचे जे चट्टे आहेत, पांढरे चट्टे आहेत, त्याच्यामध्ये रंग भरून आणणे हा आपलं दुसरं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे आहे त्याला काउन्सिलिंग करणं की ज्याच्यामुळे त्याचं जे मानसिक ताणतणाव आहे ते कमी होणं मदत होईल. तर हे 3 पॅरामीटर्स ठेवून लक्षात ठेवून आपल्याला कुठल्याही रुग्णाची आपल्याला तपासणी किंवा ट्रीटमेंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर एखादा पेशंट किंवा एखादा स्किन कंडिशन जर घेऊन आला असेल तर साधारण त्याचं वय किती आहे, त्याला किती बॉडी सरफेस एरिया इन्व्हॉल्व्ड आहे, साधारण शरीराच्या कुठल्या भागावरती आहे, त्याच्यानंतर त्या चट्ट्यांवरती काय म्हणतात केसांची स्थिती काय आहे, ल्युकोट्रिकिया आहे किंवा नाही आहे, एखाद्या मार लागणाऱ्या ठिकाणी ते आहे, म्युकोझल आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपण एखाद्याची ट्रीटमेंट ठरवतो. तर एखाद्या लोकलाइज ठिकाणी म्हणजे अगदी विशिष्ट भागावर म्हणा हातावर असेल किंवा पायावर एखादा किंवा 2 चट्टे असतील तर त्याला आपण साधारण क्रीम्स देतो. त्याच्यामध्ये टॉपिकल स्टेरॉइड्स असतील किंवा टॉपिकल कॅल्सिन्युरिन इनहिबिटर्स जसं टॅक्रोलिमस आहे, पायमेक्रोलिमस आहे, हे वेगवेगळे नवीन मॉलिक्युल्स आहेत, सगळे नवीन मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडे आणि त्याचा रिस्पॉन्स अगदी सुंदर प्रमाणे आहे. तर टॉपिकल स्टेरॉइड्स सांगितल्याप्रमाणे मॉडरेट टू हाय पोटन्सी स्टेरॉइड्स हे दिले जातात. तेही मला वाटतं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये, कारण की स्टेरॉइड्स अनसुपरवाइज जर वापरले गेले तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट स्टेरॉइड्स विशिष्ट कालावधीसाठीच वापरणं गरजेचं आहे आणि किती फ्रिक्वेन्सीने वापरणं तेही त्याच्यात नमूद असतं. त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे टॉपिकल कॅल्सिन्युरिन इनहिबिटर्स म्हणजे टॅक्रोलिमस असेल किंवा पायमेक्रोलिमस असतील, हे पण त्याच्यामध्ये आपल्याला फार मदतीचे आहे. जे लेटेस्ट मॉलिक्युल्स आहेत त्याचा पण आपल्याला सुंदर रिस्पॉन्स दिसतोय. त्याच्यानंतर टॉपिकल विटॅमिन D3 अॅनालॉग्स म्हणजे विटॅमिन D3 अॅनालॉग्स म्हणजे अगदी कॅल्सिपोट्रीन असेल किंवा कॅल्सिट्रिओल असतील, ह्याही मॉलिक्युल्स आपल्याला आता लेटेस्टमध्ये मिळालेले आहेत ज्याचा आपल्याला फार उपयोग होतोय. तर चेहऱ्यावरती एस्पेशली एखाद्याला जर लहान मुलांना जर चट्टे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला टॉपिकल कॅल्सिन्युरिन इनहिबिटर्स म्हणजे टॅक्रोलिमस किंवा पायमेक्रोलिमसची याची खरंच फार मदत होते. त्याचप्रमाणे काही एन्झाईम्स जसं बीटा फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर्स असतील किंवा अजून बाकीचे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचाही आपल्याला फार मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉपिकल फोटोथेरपी. तर फोटोथेरपी ही एक सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. ह्या बरेचसे त्वचा कंडिशन्स याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स करताना दिसतात. तर याच्यामध्ये टॉपिकल फोटोथेरपी आहे किंवा माझ्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत ज्याला आपण सिस्टमिक फोटोथेरपी, एखाद्या ठिकाणी जर जास्त असेल तर आपण या स्लाइडमध्ये बघूया. तर ही एक फोटोथेरपीची मशीन आहे. तर याच्यामध्ये काही विशिष्ट ट्यूब्स असतात, आपल्या ट्यूब सारख्याच ट्यूब्स असतात. तर ही फोटोथेरपीची मशीन असते होल बॉडी. तर ही चेंबर आहे, याला म्हणतात होल बॉडी फोटोथेरपी चेंबर. तर ह्या चेंबरमध्ये आपण हा दरवाजा उघडला की हा एक व्यक्ती त्याच्यामध्ये उभी राहू शकते. तर त्याच्यामध्ये विशिष्ट ट्यूब्स असतात, त्याच्यामध्ये UV अल्ट्राव्हायोलेट A, UVA आणि UVB अल्ट्राव्हायोलेट B असे स्पेसिफिक ट्यूब्स असतात. तर अल्ट्राव्हायोलेट B जी आहे साधारण 311 ते 313 नॅनोमीटर्स नॅरो बँड UVB यांचा आपल्याला खरंच उपयोग होतो. आणि एखाद्या व्यक्तीला जर जास्त ठिकाणी चट्टे असेल तर त्याला आपण ह्या चेंबरमध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट देत असतो. फक्त या चेंबरमध्ये ट्रीटमेंट देत असताना आपल्याला फक्त काळजी घेण्याची गरज म्हणजे डोळ्यांवरती गॉगल्स असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला डोळ्याला काय त्रास होऊ नये. आणि सेकंड ट्रीटमेंट इज अ पुवा म्हणजे काय की सोरोलेन्स म्हणून काही टॅबलेट्स असतात, त्या पेशंटला टॅबलेट्स दिले जातात त्याच्या वजनाप्रमाणे डोस कॅल्क्युलेट करून. आणि ते टॅबलेट्स दिल्यानंतर साधारण अर्धा ते 1 तासानंतर त्याला त्या चेंबरमध्ये अल्ट्राव्हायोलेट A ची आपण एक्सपोजर दिला जातो. तर त्याच्यामध्ये होतं काय फक्त की त्याला टॅबलेट्स घेणं गरजेचं पडतं आणि मग फोटो एक्सपोजर. पण अल्ट्राव्हायोलेट B म्हणून जे ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये असे काही गोळ्या किंवा सोरोलेन्स घेण्याची गरज पडत नाही. डायरेक्टली पेशंट कॅन गेट एक्सपोजर टू द लाईट. सो दॅट इज. आणि दुसरं म्हणजे
थोडंसं कमी वयामध्ये सुद्धा अल्ट्राव्हायलेट बी देता येते, पण पुवा थेरपी साधारण वयाच्या 12 वर्षाखाली आपण देत नाही. डॉक्टर, ही थेरपी किती दिवस आणि कशा प्रकारे घ्यावी लागते हेही तुम्ही सांगा, पण आपण एक फोन घेऊया. रामभाऊ बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो नमस्कार. हा आजार आहे ना, सुरुवातीला थोडा अंगावर असतो आणि होता होता तो संपूर्ण अंगावर व्यापला जातो. अंगावर सगळं व्यापलं का त्याच्यानंतर हे काय झालं, उन्हामध्ये जर गेलं ना त्याच्यापासून इतका त्रास होतो, सगळं अंग असं आग होती पूर्ण. बरोबर बरोबर. आणि त्यानंतर हा आजार असं आहे की हा आजार अनुवंशिक आहे का? ठीक आहे. हा आजार तुम्हाला आहे का? तुमचं वय किती आहे? माझं वय 81. मला आजार नाही, पण कुटुंबात आहे ना. बरं, कुटुंबात आहे. ठीक आहे. रामभाऊजी, तुम्ही अगदी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की आपण जे बघतो श्वेत त्वचेमध्ये जे नॉर्मल प्रोटेक्शन जे स्किनला मिळतं ते मेलानिन नावाचं जे द्रव्य आहे, इट गिव्स प्रोटेक्शन टू अवर स्किन. पण एखाद्या व्यक्तीमध्ये जर ते मेलानिन नसेल त्या ठिकाणी त्वचेमध्ये, म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडतो उन्हामध्ये तर उन्हापासून संरक्षण आपल्याला मेलानिन पिगमेंटेशन देत असतं, पण एखाद्या व्यक्तीमध्ये जर मेलानिन पिगमेंटेशन नसेल तर तेवढ्या ठिकाणी त्या भागाला आपल्याला प्रोटेक्शन हे मिळत नाही. तर त्याच्यासाठी आपण सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे, आणि सनस्क्रीन त्या भागावर जर आपण लावलं नाही तर आपल्याला डायरेक्ट सन एक्सपोजर त्या ठिकाणी मिळतं, आणि ती जी त्वचा आहे त्या ठिकाणी आपल्याला सनबर्न म्हणजे त्या ठिकाणची त्वचा सुरुवातीला लालसर होऊन जाते, त्या ठिकाणी आग होणे सुरुवात होते, इरिटेशन होते, बर्निंग होतं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्या ज्या ठिकाणी ज्या चट्ट्यांवरती आपल्याला मेलानिन नावाचं प्रोटेक्शन मिळत नाहीये त्या ठिकाणी रेग्युलरली सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. डॉक्टर, त्याच ठिकाणी लावावं का संपूर्ण? सनस्क्रीन जे आहे, आता आपण भारतामध्ये राहतो तर वन ऑफ द ट्रॉपिकल कंट्रीज आहे आपण, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते की साधारण उन्हाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. तर असं नाहीये की पावसाळ्यात ढग आलेत म्हणून आपल्याला उन्हाचं प्रमाण कमी आहे, तर तशी ती पूर्णपणे चुकीची कल्पना आहे. सनस्क्रीन हे लावणं, दररोज लावणं हे गरजेचं आहे, भले तो पावसाळी सीझन असो किंवा उन्हाळा असो. फक्त त्याच्यामध्ये प्रमाण अल्ट्राव्हायलेट, अल्ट्राबी, UVA, UVB जे रेज जे येतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याचं प्रमाण फक्त कमी जास्त प्रमाणात असतं, पण ते प्रमाण असतं. त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलरली सनस्क्रीन वापरणं आणि फक्त श्वेत त्वचेच्या पांढऱ्या चट्ट्यांवरच लावणं हे आवश्यक आहे का असं नाहीये. तुम्ही रेग्युलरली सुद्धा सनस्क्रीन वापरणं तेवढंच गरजेचं आहे, जे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये फॉलो केलं जातं. आपणही ते फॉलो करणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, यासोबत अजून दुसरी काय काळजी घेतली पाहिजे? जसं सनस्क्रीन तुम्ही सांगितलं, अजून कुठली काळजी? सनस्क्रीन बरोबरच आपण होता होईल तो उन्हामध्ये जाणं सर्वात पहिले टाळायचं आहे. दुपारची वेळ जी असते, सुरुवातीचं जे सकाळचं वेळ असतं ते कवळं ऊन असतं, ते काही इतकं डॅमेजिंग नसतं, पण जेव्हा जेव्हा हे वाढतं, बट नॅचरली विल हॅव टू यूज सम सॉर्ट ऑफ एन प्रोटेक्शन. आयदर सनस्क्रीन असतील किंवा तुम्ही क्लोथ्स, पूर्ण बाहीचे कपडे वापरणं गरजेचं आहे. हॅट्स तुमचे तसे पाहिजेत जेणेकरून तुमचा चेहरा व्यवस्थित झाकला जायला पाहिजे. त्याचप्रमाणे गॉगल्स आणि ह्या बाकीचे प्रोटेक्शन वेअर्स तुम्ही वापरणं फार गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर आहार तुमचा व्यवस्थित असणं तेही महत्वाचं आहे. नक्कीच. प्रेक्षको, या आजारासाठी काही सर्जरी आहेत का हे सुद्धा आपल्याला डॉक्टरांना विचारायचं आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या व्यक्तींसाठी कुणी ही सर्जरी करू शकतं हेही आपण डॉक्टरांना विचारूया. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच डॉक्टरांकडून आपल्याला माहिती जाणून घ्यायची की डॉक्टर, जसं तुम्ही फोटोथेरपी म्हणाला, ही किती दिवस घेतलं तर हा आजार जाऊ शकतो? तर साधारण आपण बघतो की एखाद दुसरा चट्टा जर असेल तर त्याला आपण फक्त टॉपिकल फोटोथेरपी देतो. टॉपिकल म्हणजे काय की लोशन्स असतात टॉपिकल, त्याच मॉलिक्युलचे ते लोशन लावले जातात त्या विशिष्ट एरियामध्ये, आणि डायरेक्टली अल्ट्राव्हायलेट एक्सपोजरचे काही विशिष्ट छोटे पोर्टेबल युनिट्स असतात, तर त्या युनिट्सचं आपण एक्सपोजर देऊ शकतो. अननेसेसरी त्या पेशंटला पूर्ण चेंबरमध्ये एक्सपोजर देण्याची गरज नाहीये. पण एखाद्या व्यक्तीला जर जास्त ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जर चट्टे असतील तर तेव्हा आपण त्यांना होल बॉडी फोटोथेरपी ॲडवाइस करतो. तर ही फोटोथेरपी जी आहे ही दररोज ॲडवाइस केली जात नाही, ही अल्टरनेट डे 2 to 3 टाइम्स इन अ वीक. अगदी व्यक्ती जर जवळ राहणारी असेल तर ती आठवड्यातनं 3 वेळा येऊ शकते, पण मग एखादी दूरची व्यक्ती ती आठवड्यातनं 2दाच येऊ शकते. तर मिनिमम 2 टाइम्स येणं हे देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये असं असे की आपण सुरुवातीला जेव्हा एक्सपोजर आहे त्याच्यामध्ये जूल्स ह्याप्रमाणे आणि टाइम हे आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट करून त्या व्यक्तीचा आपण मिनिमल एरिदिमा डोस एमईडी, त्या एमईडी कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याप्रमाणे आपण त्याचं प्रत्येक वेळेला 10% हाईक करून आपण त्याला जूल्स रेडिएशन आपण त्याला देत राहतो, आणि एका विशिष्ट पॉइंटला आपण ते थांबवतो. आणि साधारण 30 ते 40 जेव्हा त्याला ट्रीटमेंट्स दिले जातात
साधारण त्याला ट्रीटमेंटचे रिझल्ट दिसायला आपल्याला सुरुवात होते. पण अच्छा, एखाद्या अरे वा. व्यक्तीला जर 40-50 नंतर सुद्धा येत नसतील तर मग आपण ती त्यांना पुढे कंटिन्यू करत नाही. नक्कीच. डॉक्टर, आता ही झाली फोटोथेरपी, आपल्याला ट्रीटमेंट झाली, पण सर्जिकल ट्रीटमेंट काय आहे? तर सर्जिकल ट्रीटमेंट्सचे पण बरेच मोडॅलिटीज आहेत, ज्याच्यामध्ये बेसिकली टिश्यू ग्राफ्ट्स म्हणजे सेल्युलर ग्राफ्ट्स किंवा टिश्यू ग्राफ्ट्स म्हणजे एखाद्या नॉर्मल, पण ह्या सर्जरीसाठी पेशंट हा फिट आहे का नाही हे बघणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण जे म्हणतो स्टेबल विटिलिगो, स्टेबल म्हणजे काय की मागच्या 6 महिने ते 2 वर्ष कुठलाही नवीन चट्टा येऊ नये बाकी अंगावरती किंवा आहे तो चट्टा त्याची पसरण पाहू नये हे असणं गरजेचं आहे. एखाद्या अनस्टेबल पेशंटमध्ये आपण सर्जरी कुठलीही परफॉर्म करत नाही. तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेला चट्टा हा न पसरणारा आणि बाकीच्या अंगावरती कुठेही न येणारा ह्याला आपण स्टेबल विटिलिगो म्हणतो. एकदा जर आपण स्टेबल विटिलिगो त्याला जर आपण लेबल केलं देन वी कॅन पुट दॅट पेशंट फॉर द सर्जरी. तर सर्जरीमध्ये आपण साधारण सेल्युलर ग्राफ्ट्स आणि टिश्यू ग्राफ्ट्स म्हणजे एखाद्या नॉर्मल त्वचेवरून म्हणजे मांडीच्या भागावरून आपण साधारण नॉर्मल त्वचा घेऊन त्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांट करतो. मग ते पंचग्राफ्टिंग असो, तर या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येत आहे की काही विशिष्ट रुग्णांमध्ये आपण पंचग्राफ्ट्स घेतलेले आहेत, काहीमध्ये आपण स्प्लिट थिकनेस ग्राफ्टिंग घेतलेलं आहे, काही ठिकाणी आपण सक्शन ब्लिस्टर ग्राफ्टिंग, खालच्या फोटोमध्ये आपल्याला दिसून येतं सक्शन ब्लिस्टर ग्राफ्टिंग. तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्सने आपण नॉर्मल त्वचेवरून आपण पांढरे चट्टे असलेल्या ठिकाणी आपण त्याचे ट्रान्सफर करू शकतो आणि त्या ठिकाणी नवीन ठिकाणी आपल्याला त्याची पसरण पावताना दिसतं आणि आपल्याला रिझल्ट दिसून येतात. नक्कीच. हां डॉक्टर, आपण जेव्हा आता चर्चा करतोय श्वेतत्वचेविषयी, त्यात बऱ्याच जणांना असं वाटतं की हा अनुवंशिक आजार आहे का? कधी कधी हा क्रिसक्रॉस मेथडने आपल्याला पुढे जाताना सुद्धा दिसू शकतो, पण याच्यामागे कारण काय? नाही, आपण आता मगाशी जेनेटिक्स आपण जेव्हा थिअरी बघितली आहे तर त्याच्यामध्ये हेच महत्त्वाचं आपल्याला ऑब्झर्वेशन झालेलं आहे. बरेचसे जे स्टडीज केलेले आहेत अगदी आपल्या भारतामध्ये असो किंवा बाहेर, तर आपल्याला असं दिसून आलेलं आहे की साधारण 10 ते 20% रुग्ण त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये मे बी आपण क्लास 1 रिलेटिव्ह म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात साधारण, म्हणजे फक्त 10 ते 20% रुग्णांमध्ये. त्याच्यामुळे 100% अनुवांशिक आहे असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. काही अंशी आपल्याला असं म्हणू शकतो, पण 10 ते 20% रुग्णांमध्येच किंवा असल्या व्यक्तींमध्ये आपल्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे यामध्ये सुद्धा त्या आजाराची तीव्रता किती आहे हे सुद्धा बघणं असं नाही, असं काही नाहीये म्हणजे नातेवाईक आहे म्हणजे यांना तीव्रता जास्त असेल किंवा नाही असं इट इज कोर्स इज हायली अनप्रेडिक्टेबल, असं कुठल्याच पॅरामीटर्स वरती आलेले नाहीये. नक्कीच. आता डॉक्टर, पुढे जाताना की अगदी हा आजार नाहीच आहे मुळात, तो एक त्वचेचा एक वेगळा भाग आहे आणि त्यामुळे काही शरीरावर आपल्याला शारीरिक व्याधी येतात किंवा काही त्रास होतो असंही काही नाही. तरी समाजात या आजाराविषयीचा एक स्टिग्मा आहे, मनात भीती आहे आणि ही भीती दूर करण्यासाठी डॉक्टर तुम्ही समुपदेशन कसे करतात? नाही, समुपदेशन तेच करणं गरजेचं आहे असल्या पेशंट्सला. आता ह्या स्लाइडमध्ये आपण बघूया की आपण एका रुग्णाला आपण फोटोथेरपी दिलेली आहे आणि आपण बघतोय की हातावरचे जे पांढरे चट्टे आहेत ते म्हणजे बऱ्याच टक्क्याने ते कमी प्रमाणात झालेलं दिसून येत आहे. ही दुसरी पेशंट आहे ज्याला आपण चेहऱ्यावरती दिसतंय आपल्याला पांढरे चट्टे, सेगमेंटल विटिलिगो आहे, तेही आपल्याला जाताना दिसून येतात चट्टे. तर याच्यामध्ये हेच महत्वाचं आहे की सुरुवातीला जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो तर ह्याचे रिझल्ट आपल्याला छान दिसतात, हे फारच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याला निग्लेक्ट करू नका. आणि त्याचप्रमाणे हे चट्टे हे काय आपल्याला शरीरावरती आहेत हे मान्य आहे, पण ते काही त्याच्याने आपल्याला त्रास काही होणार नाहीये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त रंग कमी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला असंही दिसून येतं की असल्या रुग्णांना साधारण किंवा असल्या व्यक्तींना नोकरी देण्यामध्ये किंवा बाकी लग्नामध्ये त्यांना बरेच प्रॉब्लेम्स येतात. तर हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की असं काही नाहीये. इट इज जस्ट ते बाकीच्या व्यक्तींसारखेच ते पूर्ण एफिशियंट आहेत. पूर्वीच्या काळी जे कोरिलेशन केलं होतं की तेव्हा तेवढा रिसर्च नव्हता की म्हणावं काही जे काही डिसीजेस होते म्हणजे ते काही कुष्ठरोग असेल किंवा हे असेल ते आता पूर्णपणे वेगवेगळे आजार डिफाईन झालेले आहेत. त्याच्यामुळे कन्फ्युजन करण्यास ह्याची मदत करण्यासाठी शासनाने पण हे निर्णय घेतले की आपण ह्यांना श्वेतत्वचा असं म्हणणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि जेव्हा माहिती नसते तेव्हा त्याविषयी अंधश्रद्धा आणि गैरसमजुती जास्त पसरतात. डॉक्टर, जनजागृती व्हावी यासाठीच 25 जून हा जागतिक कोड दिन म्हणजे श्वेत त्वचा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर, तो का? ऍक्च्युअली विटिलिगो रिसर्च फाउंडेशन म्हणून जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे असोसिएशन आहे आणि त्याचप्रमाणे
विटिलिगो दिसून सपोर्ट फाउंडेशन म्हणून असे 2 मोठे फाउंडेशन्स आहेत. तर ॲक्च्युली सर्वात पहिलं विटिलिगो डे त्यांनी 2011 25 जून 2011ला त्यांनी आयोजित केला होता आणि दरवर्षीच्या 25 जूनला हा केला जातो. तर 25 जूनलाच हा केला जातो. बेसिकली ह्याच्या मागचं कारण आहे म्हणजे आपले फेमस पॉपस्टार मायकल जॅक्सन ही एक्सपायर्ड इन म्हणजे त्यांचं निधन 25 जून 2009 साली झालं होतं आणि ही ऑल्सो हॅड विटिलिगो असं आहे. तर त्यांना साधारण 1980s पासून त्यांना साधारण त्याचा त्रास सुरू झाला होता. मग त्यांच्याच ह्याच्याने हे 25 जून हा तारीख फायनल हे करतात आणि हे प्रत्येक वर्षी हे आयोजित केलेलं जातं. नक्कीच. या वर्षीची डॉक्टर थीम काय आहे विटिलिगोची? या वर्षीची थीम इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे जी आपली भारताची जी संघटना आहे त्यांनी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे त्याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे की चट्टे तर आपण ट्रीट करतोच आहोत. तर ते पेशंटने तेच करणं गरजेचं आहे की अर्ली ट्रीटमेंट आणि जेणेकरून त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग आणि त्याची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती मेंटेन ठेवणं जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे डॉक्टर. आता जसं तुम्ही म्हणाला की अर्ली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता इथे असेही काही रुग्ण असतील की जे लवकर उपचार घेत नसतील डॉक्टर, तर यामुळे सुद्धा तो आजार वाढू शकतो का? कारण जर आजार येणार जाणारच आहेत तर उपचार का घ्यावेत अशी सुद्धा काहींची मानसिकता नाही. ही चुकीची धारणा आहे की आजार येणार जाणार असं नाहीये. यू हॅव टू टेक प्रॉपर ट्रीटमेंट अँड दॅट टू अर्ली ट्रीटमेंट. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट की सुरुवातीलाच ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये फॉलोअप ठेवणं. कसं होतं बऱ्याच वेळेला पेशंट डॉक्टरांना विचारलं जातं की सर हे आजार आहे पण मग हे कशामुळे झालेलं आहे, हे चट्टे कशामुळे येतात. मग त्यांच्याकडे काही फॉलोअप केल्यानंतर ते डॉक्टर चेंज करतात. मग दिस इज नॉट द सोल्युशन. त्याच्यामध्ये प्रॉपर फॉलोअप करणं एखाद्याच ह्याच्याकडने ते जास्त गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर आता पुन्हा असा एक प्रश्न आहे की जर पांढरा चट्टा आपल्या शरीरावर आला तर त्याला श्वेत त्वचा किंवा कोड असं म्हटलं जातं, पण तो जर अजून दुसऱ्या ठिकाणी समजा केसांच्या ठिकाणी आला आणि केस पांढरे झाले तर अशा वेळेला आपण त्या आजाराला काय म्हणू शकतो? तर मी तेच फोटोमध्ये दाखवतो तुम्हाला. या स्लाइडमध्ये आपण बघूया की सगळे अंगावरती पांढरे चट्टे आलेले म्हणजे प्रत्येक पांढरा चट्टा हा विटिलिगो किंवा श्वेत त्वचा असतो असं नाहीये. तर हे काही दुसरे रुग्ण आहेत आपण हे दिसते पायबॉल्डिझम म्हणून जे आहे ते केस जे आहेत डोक्यावरचे केस त्या ठिकाणी पांढरे झाले आहेत व्हाईट फोरलॉक आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा पांढरे चट्टे येऊ शकतात. त्याचप्रमाणे अल्बिनिझम जी व्यक्ती आहे वरती अल्बिनिझमची आहे ऑक्युलोक्युटिनियस अल्बिनिझम किंवा त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पांढरे चट्टे दिसून येतात. हे काही फुटवेअरमुळे जे प्लास्टिक किंवा रबर फुटवेअर वापरतात त्याच्याने सुद्धा केमिकल ल्युकोडर्मा असे चट्टे येऊ शकतात किंवा एखाद्याला बिंदीची जर अलर्जी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अलर्जीमुळे ते पांढरे चट्टे आपल्याला दिसून येतात. तर अलर्जी किंवा केमिकलच्या हँडलिंगमुळे सुद्धा असे प्रकारचे पांढरे चट्टे आपल्याला येताना दिसतात. नक्कीच. आणि हेच सांगू इच्छितो की ह्याला जास्ती करून स्किन डिसीज किंवा आजार न म्हणता इट इज जस्ट बेसिकली स्किन कंडिशन ज्याच्यामध्ये देर इज अ लॉस ऑफ इन पिगमेंट. नक्कीच. आणि इथेच डॉक्टरांनी महत्वाचा मुद्दा मांडला. मुळात हा आजार नाहीये, हा एक शरीरावर आलेला तो एक प्रकारचा चट्टा आहे, तो आपोआप बरा होऊ शकतो फक्त योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार. तुम्ही काय संदेश देणार आहात अगदी आम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? तर तेच सांगू इच्छितो की IDVL जी आमची नॅशनल असोसिएशन जी आहे इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटॉलॉजी जी आहे ती पूर्णपरीने काम करते आहे. त्याचप्रमाणे 25 जूनला मागच्याच आठवड्यात आपण हा आयोजित केला होता हा दिवस. तर त्याच हिशोबाने जर सह्याद्री वाहिनीचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये हातभार लावला आणि या लोकांचे जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि दिस इज मोर इम्पॉर्टंट की अंगावरती जे चट्टे आहेत त्याचा त्रास कमी आणि मनावरच्या चट्ट्यांचा त्रास जास्त दिसून येतो आपल्या समाजामध्ये. नक्कीच. प्रेक्षक हो, यातला एखादा भाग जर बघायचा राहून गेल्यास याचं पुन्हा प्रसारण तुम्ही बघू शकता गुरुवार दिनांक 4 जुलैला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030, facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. प्रेक्षको, अगदी महत्त्वाचा मुद्दा की पांढरा चट्टा जर शरीरावर असेल तर नक्कीच घाबरून जाऊ नका. याच्याविषयी तुम्ही योग्य जनजागृती बाळगून योग्य उपचार घेतले तर हा चट्टा जाऊ शकतो. फक्त हा चट्टा मनावर असेल तर मात्र नक्कीच तो दूर करा, कारण हा आजार बरा होणारा आहे आणि जरी झालास तरी त्यामुळे काही अपाय होणारा नाहीये. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमच्या दूरदर्शनतर्फे आणि आरोग्य संपदातर्फे आभार मानते. धन्यवाद.